सराव प्रश्न भाग आज कितवा आहे? बर, त्यामधला मराठी विषयातील कोणता टॉपिक आहे आज घ्यायचा? विराम चिन्हे. हा बोला, आता पहिला प्रश्न वाचा, काय सांगितलंय बघा बरं. काल पण झाला होता ना, कोणतं? मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणता वापरला जातो? उद्गारवाचक चिन्ह. म्हणजे आता लिहायला काय बाकीचे ऑप्शन देण्याची काही गरज नाही. मला एखादं एक्झाम्पल सांगा बरं, ज्याच्या पाठीमाग आपण ना उद्गार चिन्ह लावतो, असं एखादं सांगा बरं वाक्य. हा, केवढा मोठा साप. बरोबर आहे का? अभिनंदन. हा, वाव, असं वापरतो का नाही? हा हा, अलग लक्षात. कधी उद्गारवाचक शब्द वापरतो ते, किंवा उद्गार चिन्ह वापरायचं असतं ते. नेक्स्ट सांगा, वाचा पुढचं. कोणते? हा बोला, अपूर्ण विराम असं कोणतं आहे? चौथा अपूर्ण विराम आहे ते. अपूर्ण विराम आहे, नक्की सांगा. मग चौथ्या ह्याला कसलं चिन्ह म्हणायचं? चौथा आहे का नाही, त्याला कोणतं चिन्ह म्हणायचं? त्याला अर्धविराम. हा हा, आणि तिसऱ्याला अपूर्ण विराम. बाळा, अर्धविराम वेगळं, पूर्ण विराम म्हणजे आपण पूर्ण स्टॉप देतो का नाही, हा तो झाला ना. मग ह्यातलं बाळा हे कोणतं झालं, तर हे अर्धविराम झालं म्हणायचं. आणि हे कोणतं झालं? अपूर्ण विराम. मग मला सांग बरं, अपूर्ण विराम आपण कुठं वापरतो? हा हा, नाही. हा नाही, तुम्हाला असं लिहिलेलं असतं का नाही, सोडवा, तपशील अभ्यासा, असं लिहिलेलं असतं का? त्याच्या पुढे फक्त ते लिहिलेलं असतं बाळांना, असे कोलन दिलेले असतात. तुम्हाला स्वाध्याय वगैरे सोडवताना लिहिलेलं असतं. हा 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 हा, तरी पण चालू शकते. पण हे कधी वापरायचा? पूर्ण विराम. होय होय, दुःखीला वापरतोय. अजून कुठं वापरतोय सांगा ते? हा, आणखी कुठं? निशेषला. बरोबर का? अलग लक्षात. अपूर्ण विराम म्हणजे कुठं? लिहून ठेवा. वाक्याच्या शेवटी तपशील देताना, वाक्याच्या शेवटी तपशील देताना असं म्हणा अपूर्ण विराम. म्हणजेच तिथं दोन बिंदू देतो ना आपण. च्या शेवटी तपशील देताना असं म्हणा तिथं. अपूर्ण विराम. अलग लक्षात. आणि अर्धविराम कधी जोडायचं असतं बाळांनो? हा, बरोबर. सांगा बरं उदाहरण एखादं. अमन रोज अभ्यास करतो. हा, पण तो नापास झाला असं म्हणायचं. अमर हा हा, म्हणजेच तिथं काय करायचं? अमर हुशार होता, त्याच्या पुढे हे वापरायचं. अर्धविराम आहे का? हे वापरणार. बरोबर का? दोन्हीतला फरक कळालाय ना, कुणाला काय म्हणायचं ते? नीट बघा. हे आहे त्याला अर्धविराम. काय म्हणायचं त्याला? हा, आणि ह्याला काय म्हणायचं? हा, अपूर्ण विराम. बाळा लक्षात आलंय का? जिथं तुम्हाला सोडवा, हा स्वाध्याय सोडवा, आणि पुढे असे दोन डॉट दिलेले असतात, म्हणजे दोन बिंदू दिलेत का नाही ते, हा, तर त्यांना आपण अपूर्ण विराम म्हणायचं. आणि हे काय झाले? अर्धविराम म्हणायचं. अमर खूप हुशार होता, ते चिन्ह वापरायचं. पण तो नापास झाला, म्हणजे दोन छोटी छोटी वाक्ये जोडण्यासाठी म्हणून ह्याचा उपयोग होतो. आलं का लक्षात? हा 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 हा, ओके. हा हा, पण हा, बर, ठीक आहे. लक्षात आलं का कधी वापरायचं? ऐका, दोन छोटी छोटी वाक्य जोडण्यासाठी म्हणून सुद्धा त्याचा उपयोग अर्धविरामाचा होतो. कळालं का आता? नक्की लक्षात राहील का काय सांगितलंय? अर्धविरामाच्या तिथं लिहून ठेवा. दोन छोटी छोटी वाक्य जोडण्यासाठी. दोन अर्धविराम, त्याचा उपयोग कशासाठी होतो तो नोट करा. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असताना. दोन छोटी वाक्ये उभयान्वयी लिहिता येतं ना? उभयान्वयी कसं लिहायचं ते?
उभ याला का नाही या अर्ध न काढायचं त्याला व जोडायचं. हा उभ या नववी अव्ययांनी जोडलेली असतात. अव्ययांनी जोडलेली असतात. उभ या नववी उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात. मग उभयान्वयी अव्यय म्हणजे कोणती बाळांनो? पण परंतु आहेत की नाही ती उभयान्वयी झाली. आता तुम्ही मगाशी म्हणालात का नाही इथे दरवाजा होता परंतु तो तोडला म्हणजे परंतु हे काय आलं? उभयान्वयी अव्यय आणि तो तोडला म्हणजे परत अजून काय आलं तुमच्याकडे? ते दुसरं एक वाक्य झालं का नाही. म्हणून तिथं कोणतं वापरतात तर अर्ध विराम. अलग लक्षात. उभयान्वयी म्हणजे कोणते तर पण परंतु वगैरे ते लिहून ठेवा बाळांनो तुमच्यासाठी. अगोदर जरी झालेलं असलं तर रिव्हिजन म्हणून घेताना आता घ्यायचं. एकदा हाताखालून जाऊ देत. लक्षात आलंय का? म्हणजे एक जरी विचारलं तर आपल्याला बाकीचे कशासाठी आहेत ते पण बघायचं. काय आलेत का? तिसरा वाचा आता. शिवानी दोन तास न थकता बाळा थांबता नाही न थकता का बोलायची. हा ओळखा. कोणता आहे रे बाळांनो? ते विराम चिन्ह कुठं आहे मला दाखव. हा संयोग चिन्ह. कारण ह्या दोघांच्या मध्ये वापरलंय की नाही ते म्हणून कोणता आहे म्हणायचं त्याला? संयोग चिन्ह. म्हणजे पहिला प्रश्न आला का? हा 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 वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. बरोबर. हा करण्यासाठी. हा छान. आणि हा मग वर झालं नाही का तपशील देताना म्हणजे सोडवा असं लिहिलेलं असतं का त्याच्या पुढे लक्षात ठेव. हा आता लक्षात राहील ना पाठ करायचं. एका सोबत सगळे पण झाले पाहिजेत. कळालंय का आता? लक्षात आलेत ना कोणती चिन्ह वापरायची? एकाच चिन्हाचा अभ्यास करायचा नाही. तेवढं केलं तर बाकीचे पण 4 कशासाठी येणार आहेत हे पण कळून घ्यायचं. चला घ्या आता ते नोट डाऊन करा. झाले का? हा हा काकपद सांगितलेलं वय काल सांगितलेलं लक्षात आहे वय काकपद. हा म्हणजे काय येणारच की बाळांनो येणारच की. निवडायला येतो परिचिन्ह पण येणार ना. येणार की सगळेच असतात बाळांनो. तसं काय आपण सांगू शकत नाही ना. अभ्यास करताना सगळ्यांचाच करायचा असतो. काय थांब सांगते. हे झालेत का बोर्डवरचे तुमचे सगळे? झालेत का? काक काक कशासाठी असते सांगा बरं? काल सांगितलं होतं बरं. जेव्हा वाक्यातील एक शब्द राहतो तेव्हा हा उलटा वाई करायचा. हा चालतंय. चला नेक्स्ट घ्या आता चौथा बघूया. चला चौथा प्रश्न बघा जरा काय लिहिलेलं आहे. तो इथलं मगाशी आपण उभयान्वयी लिहिलं होतं ना ते इरेज करून टाकते. बोला वाचा प्रश्न वाचा. एखादा हा चिन्ह वापरतात. कोणतं? नाही एकेरी दंड कवितेमध्ये वगैरे वापरतात. इकडं नाहीत वापरत. हा यथोपरी चिन्ह बाळा ते कसलं असतं सांगते. येऊ का? यथोपरी चिन्ह हे वापरतात. यथोपरी चिन्ह. समजा मी असं वर लिहिलं की लिहिताना का नाही मी तुम्हाला असं सांगत असते बघा की या समसंख्या समजा मी असं लिहिलं की 2 4 6 या समसंख्या बरोबर का? मग परत मी खाली लिहिलं तुम्हाला की 12 14 16 हा होय की. मग ते परत काय करायचं? मग ह्या पण कसल्या संख्या? या पण समसंख्याच. मग मी असं लिहू शकते ना हे असं असं लिहा. हा 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 होय की. मग तसंच हा 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 हे यथोपरी चिन्ह म्हणायचं. म्हणजे या समसंख्या परत मी समज आता 100 दिलं 102 दिलं परत 106 तर ह्या पण कसल्या म्हणायच्या? या म्हणजे असं लिहायचं त्याला या समसंख्या. अलग लक्षात असलं ह्याला यथोपरी चिन्ह म्हणायचं. म्हणजे वरचा मजकूर आहे नाही या समसंख्या ह्या सगळीकडे आहे असं उतरायचं. अलग लक्षात कधी वापरायचं ते वरचं जे लिहिलेलं आहे ना ते आहे असं वापरायचं.
लिहायचं असेल ना तर खाली आता या समसंख्या मी लिहिलंय नाही तर इथं पण या समसंख्या, इथं पण या समसंख्या, असं खाली जेवढं लिहिल ना तिथपर्यंत या समसंख्या असं लिहायचं. कळालं का बाळा? पुढचं सांगा 5वा प्रश्न वाचा. 5वा प्रश्न. संगणकावरील पुस्तकाला ई पुस्तक म्हणतात. हा विरामचिन्ह वापरायचे. शेवटी कोणते विरामचिन्ह? हा हो ना बाळा. दुसरा पर्याय तिसरा कुठं द्यायला पाहिजे? म्हणतात नंतर. छान. हे काय हिथं आपलं द्यायला पाहिजे बरोबर का? हा ह्याला मी अंडरलाईन करते. हे चिन्ह आपलं, हा त्याला पूर्णविराम म्हणायचं. कधी पूर्णविराम द्यायचं? वाक्याच्या शेवटी. पण ते पूर्ण विराम वेगळं. हा अपूर्ण विराम वेगळं. मग अशा अपूर्ण विराम सांगितलं होतं की अपूर्ण विराम कशासाठी सांगितलं होतं मग अशी? डॉट डॉट एक वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरायचं. हा आलं का लक्षात आता? हे प्रश्नचिन्ह कधी वापरायचं? प्रश्न विचारल्यानंतर पूर्णविराम वापरायचं. हा नारळ आणला का? हा म्हणजे इथंच आलंय हो का प्रश्नचिन्ह आलंय की नाही? नारळ आणला का? बोला तिसरं म्हणजे इथला कोणताही पुस्तकाला तिसरा ऑप्शन करेक्ट. 6वा. आणला का? हा आईने हिला विचारलं. हा पूर्ण विराम. हा हे कधी येणार सांगू का? हा मोहन चला पाय धुऊया. कुठलं? मोहन नंतर स्वल्प विराम. हा 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 त्याचा पहिला नंबर 3 आला. हा का बरं? किती विराम चिन्ह आहेत बघा बरं? 1 2 3. हा किती विराम चिन्हे आहेत असा प्रश्न आहे. किती विराम चिन्हे? दुहेरी अवतरण आणि पूर्णविराम. हा कारण की त्याच्यात दुहेरी अवतरण चिन्ह इकडं पण आहे इकडं पण आहे. हा. म्हणजे एकच झालं. ती काही दोन वेगवेगळी नाही. हा इथलं आणि हे मिळून एकच झालं. दुहेरी अवतरण चिन्ह हे 2 आणि इथलं 3 बरोबर का? म्हणजे ऑप्शन क्रमांक कितवाला? 3. आणि तिच्या तिथं उठाय बघा. भावना व्यक्त करताना उद्गाराचं चिन्ह वापरतात. कुठलं? भावना व्यक्त करताना. हा 5वीतलं का? चौथा. हा हा ह्याच सांगायला लागलं. होय बरोबर आहे की. आलं का लक्षात आता कुठलं कशासाठी वापरतात ते? घ्या आता व्यवस्थित नोट डाऊन करून. खालचा 6वा प्रश्न आहे की नाही बाळांनो? तिथं फक्त तुम्ही लिहायचं की कोणकोणती चिन्ह आहे ते. दुहेरी अवतरण चिन्ह 1, प्रश्नचिन्ह 2 आणि पूर्णविराम 3 अशी 3 चिन्ह आलेली आहेत असं तिथं लिहून ठेवा. कळालंय का रे? सगळ्यांच्या लक्षात आलंय ना नक्की? बर घ्या 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 पटपट झालं की सांगा मला. झालंय. नेक्स्ट 7वा घेऊया. चला 7वा प्रश्न वाचा. लांबी लांबी हा शब्दामध्ये वापरलेले चिन्ह कोणते? बोल. हा आता ऑप्शन द्यायची गरज हा जरा बाळांनो ना हळू बोलायचं. सगळ्यांना ऐकायला येते बाळा इथं. संयोग चिन्ह आलं का लक्षात? वजा म्हणणार का आता? लांबी वजा रुंदी असं म्हणायचं असतं का ह्याला? नाही लांबी रुंदी. हा बोला पुढचं सांगा. तांबडा हिरवा नारंगी पिवळा निळा हिरवा हा आणि जांभळा रंग देतात. हा सांगू कुठलं वापरायचं? विराम. हा स्वल्प विराम म्हणजेच इंग्लिश मध्ये त्याला कॉमा म्हणतात बघा. नारंगी पिवळा निळा हा पाना पी ही नी पाजा. कोणतं द्यायला पाहिजे होतं? पाणी पी. हा स्वल्पविराम म्हणजेच कोणतं द्यायला पाहिजे होतं असं बरोबर का? हा कुठं कुठं द्यायला पाहिजे होतं सांगा बरं? निळानंतर. निळानंतर द्यायचं नाही? हा पारवानंतर द्यायचं का? हा जांभळानंतर द्यायचं का? आलं का लक्षात? हा नेक्स्ट वाचा आता. हा कुठं द्यायचं द्यायला पाहिजे? विराम चिन्ह कोणतं लागणार आहे ह्या वाक्यात ओळखायचं. आता मी ऑप्शन्स देणार नाहीये मग तुम्ही ऑप्शन वरनं सांगा.
प्रश्नचिन्ह. कोणतं येणार ह्याचं उत्तर? प्रश्नचिन्ह. हा, महाराजांची आज्ञा आहे. कोण मोडणार म्हणून कुठे येणार? हा, मोडणार म्हणून कोणाच्या पुढे द्यायचं? कोण? हा, कोण मोडणार? हा, होय, सर्वनाम. बरोबर आहे. आलंय का लक्षात आता? चला, घ्या प्रत्येकाच नोट करून. चला, घ्या 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 बाळांनो पटपट. झालं का बाळांनो? थांबतेच आहे मी. लिहा पहिलं संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना त्याचे आन्सर लिहा आणि तिथं लिहा संयोग चिन्ह खाली लिहून. कधी वापरायचं असतं? संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना. हा, आणि कधी वापरायचं असतं ते लिहा. दोन शब्द जोडताना. हा, तिथंच उदाहरणार्थ लिहा. स्त्री, पुरुष. स्त्री, परत मध्ये ते चिन्ह द्यायचं आणि पुरुष. बरोबर का? हा, परत लांबी रुंदी. अजून एक बाळानं कुठं तर वापरतात बघा, हेच चिन्ह अजून एकदा वापरतात. हा, आई बाबा. बरोबर आहे. आई वडील. हा, अजून कुठं वापरतात? नाही म्हणजे हे तर झालंच की बाळानं, दोन शब्द जोडताना झालंच, पण अजून एक कुठं तरी वापरतात बघा. कुठे वापरतात सांगा? हो ना, पण नाही, मला अजून कुठं वापरतात ते सांगायचं रे. ऐका, ओळीच्या शेवटी ना शब्द अपुरा राहिल्यास. कधी ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. हा, कसं सांगा? घेऊ का? हा 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 हा, म लिहायचं. आलं का लक्षात? म्हणजे ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. म्हणजेच कसं बघा, समजा आता मी इथं असं लिहिलंय सगळं की इथनं मी इकडे लिहिते. समजा मी असं लिहिलं आणि माझी इथंपर्यंतच लाईन आहे आणि द आणि आता ना बसत नाही, मग मी काय करणार? इथं असं चिन्ह काढणार आणि खाली नार असं लिहिणार. मग आलं का लक्षात? नार. कळालं का कसं लिहायचं ते? म्हणून ओळीच्या शेवटी असं लिहा तिथं. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. लिहिलेलं पटकन. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. आलं का लक्षात कधी वापरायचं ते? दोन शब्द जोडताना किंवा मग ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. कळेल का आता कधी वापरायचं असतं ते? चला, अजून कोणतं आहे तुमच्यासाठी नवीन? बाकी मग जमले ना तुम्हाला? हा, स्वल्पविरामचं पण एक नोट करून घ्या. तुम्हाला जमलंय, काही प्रॉब्लेम नाही, तरीही खाली घ्या. स्वल्पविराम कधी वापरायचं असतं ते. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास. स्वल्पविराम कधी वापरणार? एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास. हा हा, वांगी, बटाटा, टोमॅटो, टोळे, पिजवी, गाडी. हा, एकाच जातीचे पाहिजेत बाळा. कशातनं काही पण सांगायचं नाही. फळातनं लगेच भाज्यात नाही, भाज्यातनं लगेच कपड्यात जायचं नाही. आंबा, पेरू, चिकू. हा हा हा, छान 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 छान. वांगी, बटाटा. गुड 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 गुड. अजून नाही का? हाक मारताना. हाक मारताना. हाक मारताना पण. हा, रसनंदिनी असं म्हणतो का नाही, तेव्हा पण मारायचं ते. हा, आलं का लक्षात कधी हे करायचं? तिथं अजून एक लिहून ठेवा. हाक मारताना असं लिहा. पुढे लिहा. हाक मारताना. हाक मारताना. आलं का लक्षात आता? झाले का परफेक्ट? येतील ना आता लक्षात कधी वापरायचे असतात ते? आता घ्या व्यवस्थित बोर्डवरच नोट डाऊन करून. झालं की मला सांगा.
झालंय ना? झालंय का बाळानो? कळालंय का? आता लक्षात राहील ना? आता वापरायचं कसं प्रत्येक वाक्यात तुम्हाला आलं पाहिजे काय? मला जरा काल विरामचिन्हाची तुमची शंका होती की जमतेत का नाही म्हणून एकदा रिव्हिजन साठी आज आपण घेतलेलं आहे. आता परफेक्ट होतील ना? आता मी इथून पुढे ऑप्शन कशालाच देणार नाही, म्हणजे पर्याय मी कोणत्याच ह्याला देत नाही. मला खूप गरज वाटली तरच मी देते, नाही तर नाही देणार. तरी सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे की इथं कोणतं वापरायचंय ते. काय सांगत्या? कळेल का नाही? नक्की ना? चला घ्या 10वा प्रश्न घ्या आता पुढचा. चला 10वा प्रश्न वाचा. काय येणार सांगा? कोणाला येतंय त्यांनी हात वरती करायचा. शब्द हा बरोबर. कोणता वापरणार? हा छान. काकपद म्हणजेच हे असलं चिन्ह असतं बघा, ते वापरायचं. वापरलं का? बर, आले का लक्षात बाळांनो? आपण शिकायला लागलोय कसं बसायचं असतंय. हा चला इकडे बघा. पुढचं सांगा आता. एका वेळी 2 बाबी सांगताना कोणते चिन्ह वापराल? बोला. हा नाही, यथोपरी चिन्ह वेगळं याच्यासाठी नाही. नाही, संयुक्त चिन्ह मगाशी सांगून झालं ना कशासाठी वापरतात ते. आवरा 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 आवरा. कुठं वापरायचं असतं सांगा. कुठं वापरायचं? नाही 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 नाही, पण त्याच्यातलं कोणतंच नाही वापरत ना. विकल्प चिन्ह ऐकले का? हा, विकल्प चिन्ह वापरायचं असतं. थोडक्यात कसं बघा, आता मोर आणि ह्याला म्हणजे सॉरी विकल्प नव्हे रे, 2 गोष्टी सांगताना ते गोल कंसाचं असतं का रे? गोल कंसाचं असतं माहितीये का नाही? गोल कंस वापरतात रे. अरे गोल कंस नसतो वय रे बाळानो, असं का करायला लागलंय सरे? होय आता गोल असते काय, आणि त्याला इकडं मध्ये गणित असते. आठवा कोणतं वापरणार सांगा? विकल्प चिन्ह. अरे विकल्प चिन्ह ह्याला नाही म्हणायचं रे. विकल्प चिन्ह कशाला म्हणतात माहितीये का? काल झालं होतं की आपलं किंवाच्या ह्याला झालं नव्हतं का? ते विकल्प चिन्ह असतं. म्हणजे मी बाजारात गेल्यानंतर लाल रंगाचा किंवा जांभळा रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घेणार आहे असं म्हणतो ना, तेव्हा बाळांना तो विकल्प चिन्ह वापरायचं असतं. विकल्प चिन्ह हे असलं किंवा साठी काल तूच सांगितलं होतंस ना, काल तूच सांगितलं होतं की हा किंवा तो किंवा विकल्प वापरून मग ते तयार करा. हा विकल्प म्हणजे किंवा किंवा मी ह्या रंगाचा किंवा त्या रंगाचा असं म्हणत नाही का मी बघू तिथं गेल्यावर दुकानात ठरवणार असं म्हणतो ना, तर तो लाल रंगाचा, पिवळ्या रंगाचा, काळ्या रंगाचा असं म्हणतो, त्यावेळी ते विकल्प वापरायचं असतं. म्हणजे त्यांच्यापैकी एक कुठला तर शर्ट घेणार आहे तेव्हा. बोला बरं, हे जाऊ द्या. हा, एका वेळी 2 बाबी सांगताना कोणते चिन्ह वापरतात? नाही रे, मी तुम्हाला विकल्प चिन्हाचं ते सांगितलं, इथं नाही वापरायचं. विकल्प नाही येणार. हा, 2 बाबी सांगताना. ऐका, मोर, त्याला दुसरा शब्द काय म्हणू शकतो? मयूर. आलं का लक्षात आता? हा नाही डॅश नाही द्यायचा, हा गोल कंस द्यायचा. त्याला गोल कंस, त्याला एकाच वेळी 2 बाबी सांगताना कोणतं हे म्हणायचं, तर हा झाला कोणता? गोल कंस. म्हणजेच हे चिन्ह वापरायचं असतं. आलं का लक्षात? ह्या चिन्हालाच कसलं म्हणायचं? इथं लिहिते, कोणतं म्हणायचं ह्याला? काय? गोल कंस. आलं का लक्षात? हा, पुढचं सांगा. किती भयानक वड आहे हा. कोणते येणार? कशाच्या पुढे देऊ? कशाच्या पुढे द्यायचं सांगा? आणि हा आहे, हा द्यायला लागणार का नाही? हा, म्हणजे मला फक्त सांगा कुठलं चिन्ह द्यायला लागेल एवढं फक्त सांगा. झालं. आलंय का लक्षात आता?
चला घ्या नोट डाऊन करून पटपट पटपट. विकल्प चिन्हाने गोल कंस कळाला का कधी वापरायचं असतं ते? एकाच वेळी दोन बाबी सांगताना त्याच्यासाठी गोल कंस. आणि विकल्प कधी वापरायचा? हा किंवाच्या या अर्थानं तो वापरला जातो, हे लक्षात ठेवायचं. चला घ्या आता पटकन, घ्या 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 नोट करून घ्या पटकन. झालं का? परत अजून बघायचंय आपल्याला. एकेरी दंड विचारणार आहे मी, कुठं देतात ते. एकेरी दंड कुठं देतात रे? कवितेच्या ओळी पूर्ण झाल्यावर ते हा एकेरी दंड, अभंग. हा तेव्हा एकेरी दंड म्हणायचं. 1 तास, 1 तास आहे अजून. हे बाण झालं का? झालंय का भावानो? घ्या पटकन नेक्स्ट घेऊयात. वाचा 13वा प्रश्न वाचा बाळांनो. हा कोणते विरामचिन्ह वापराल? हा कोणतं वापरणार सांगा? हा बरोबर, एकेरी दंड. कुठं देणार सांगा? हा डोंगानंतर कोणतं वापरणार? एकेरी चिन्ह, सॉरी एकेरी, हा एकेरी दंड. मग हे ते चिन्ह कसं लिहितात तर असं, नुसतं एक रेषा मारायची. हा दुहेरीला 2 येणार. पण आता इथं किती गरजेचं आहे? एकेरी दंड. आले का लक्षात? हा 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 तर आणि परत हा दंड देते तेव्हा वापरायचं असतं ते दुहेरीवालं. हा ते कविता बघितल्यावर कळतंय ना आपल्याला एकेरी दंड कुठं आहे, दुहेरी दंड कुठे वापरलेला आहे तो. चला वाचा पुढचं सांगा. हा बोला. चिन्ह द्याल, बोला. कुठे देणार सांगा? छान. कोणतं येणार? उद्गार चिन्ह. आले का लक्षात? कळालेत का? नक्की. चला नेक्स्ट वाचा आता. हा तसेच का? हा म्हणजे हो येणार ना. तसेच का प्रश्न विचारा आणि हा कोणतं विरामचिन्ह, तर कोणतं येणार तिथं? झालं. कळालेत का? आता बऱ्यापैकी तुम्हाला जमायला लागलेत, आता काही प्रॉब्लेम नाही. यायला लागलेत ना आता विरामचिन्हावरचे? हो का नाही? चला घ्या नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला होमवर्कला देते तेवढी तुम्ही पूर्ण करायची आता. हा 15 बास ना, पण होमवर्कला देणार ना मी तुम्हाला. 15 आता सोडवून घेतली तुमच्याकडून, खरं मी 15 राहिलेले होमवर्कला. बरं देते, पुढच्या ह्याला देऊयात. आता घ्या तुम्हाला देते, होमवर्कला देते गिर बाळानं, देते देते. बोर्डवर सोडवायची खूप हौस आहे बाळानं तुम्हाला, हो की नाही? हो की नाही? बरं चला आवरा आवरा आवरा. ए बाळ आवरा पटकन.
झालं का? तर तुम्हाला बाकीच्या होमवर्कला देते काय मी? सोडवून आणणार का कसं? मी देते वाक्य, तुम्ही ओळखायचे. म्हणजे तिथं कोणतं विरामचिन्ह वापरायचं किंवा कशानंतर वापरावं लागतंय. आता तर बऱ्यापैकी सगळे झालेत ना तुम्हाला विरामचिन्ह. आता काही प्रॉब्लेम असेल मला काही वाटत नाही. तरी पण बघा, अजून एकदा चेक करा बघा, तुम्हाला कोणकोणती येणार नाहीत असं वाटतंय. येतात सगळे नक्की. पूर्ण विराम झालंय आपलं, बरोबर का? वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वापरतात, बरोबर आहे का? त्यानंतर अर्धविराम मगाशी झालं होतं, कशासाठी सांगा एकदा? जोडण्यासाठी. स्वल्पविराम सांगा. आणि अजून एकदा कशासाठी वापरतात? आणखी पण एक आहे, अजून कशासाठी वापरतात ते? हाक मारताना. विसरायचं नाही मोहन, असं म्हणतो त्यावेळेस. चला, अपूर्ण विराम. हा, छान. उदाहरण सांगा. हो ना, पण उदाहरण सांगा रे. अरे तुम्हाला गणितामध्ये सोडवा असं लिहिलेलं असतं ना, सोडवा. हा, आणि त्याच्या पुढे मग ते 2 डॉट देतात रे, 2 पूर्णविराम देतात एका खाली एक. हा, हे निशेष. हा, तेव्हा पण असतं हे चिन्ह. दिनविशेषला नाही बाळा, नाही. विशेषला सिंपल लिहितात ना. प्रश्नचिन्ह कधी वापरणार? हा, उदाहरण सांगा बरं. हा, तुझे नाव काय आहे? हा, प्रश्न. तू कुठे गेला होतास? हा, क्लास. हा, बरोबर बरोबर. हा, पुढचं सांगा. उद्गार चिन्ह. हा, कधी कधी वापरणार सांगा. हा, परत बापरे, केवढा मोठा साप. आश्चर्य. हा, ओ माय गॉड, त्यावेळेस पण वापरतात, बरोबर आहे. दुःख. ऐका, हा, किती सुंदर आहे. भीती, परत दुःख, आश्चर्य व्यक्त करताना सुद्धा असं उद्गार चिन्ह वापरतात. अवतरण चिन्ह एकेरी कधी वापरणार सांगा. एकेरी बरं का, 2 असतात अवतर चिन्ह, एक एकेरी असतं आणि एक दुहेरी असतं. एकेरी कधी वापरणार सांगा. अरे ये, अवतरण चिन्ह सांगितलं बाळा. अवतरण चिन्ह, अवतरण चिन्ह कधी देणार? एकेरी, एकेरी विचारलंय. एकेरी कधी देणार सांगा. हा, कसं? डॉट म्हणतात वय त्याला. ऐका, हा, एखाद्या शब्दावर जोर देताना, म्हणजे समजा मी असं म्हणाले की पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना. हा, पाण्यात राहणाऱ्या, सॉरी, हा, पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना जलचर. म्हणजे ह्याला असं ना ह्याला असं दाखवायचं, ह्याला एकेरी म्हणायचं बाळा. आलं का लक्षात? याला कुठल्या चिन्हाला म्हणायचं? हा, कोणतं? हे आणि हे असं काढलंय का, ह्यांना म्हणायचं जलचर म्हणतात. कळालं का? म्हणतात नंतर कोणतं येणार सांगा. हा, पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना जलचर म्हणतात. म्हणजे हे कसलं झालं म्हणायचं? असलं हे चिन्ह नाही का, ह्याला कोणतं म्हणायचं? एकेरी. कोणतं? एकेरी अवतरण चिन्ह. आता दुहेरी कधी वापरणार सांगा. आता एकेरीचा विषय आलाय तर दुहेरी पण सांगून टाका. दुहेरी कधी? हा, बरोबर. एखाद्याच्या तोंडचे. हा, बोला. हा, हा, बोल 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 बोल. हा, म्हणजे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना. हा, काय म्हणायचं? दुहेरी अवतरण चिन्ह. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना. बोलणाऱ्याच्या तोंडचे, हा, शब्द दाखवताना. होय 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 होय, दुहेरी
अवतरण चिन्ह वापरतात. गांधीजींचं एक वाक्य होतं बघा, करेंगे या मरेंगे. ते गांधीजींच्या तोंडचं होतं का नाही? हा, तर ते पण लिहायचं ह्याच्यात. कशामध्ये? करेंगे या मरेंगे. मग इथं कुठं वापरणार? हे काही असतं ना इकडं. हा 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 बर, आठवतंय का? आलं का लक्षात? मी काय सांगते ऐका. हा, परत आपण इतिहास बघूयात. ऐका की अगोदर एकेरी अवतरण चिन्ह कळालंय का मला सांगा अगोदर. हा, कधी वापरायचं कळालं का आता? हा, जे एखाद्या शब्दावर जर जोर द्यायचा असेल तर एकेरी वापरायचं, आणि दुहेरी कधी वापरायचं? हा, एखाद्याच्या जो बोलणार आहे त्याच्या तोंडचे वाक्य, तो काय म्हणाला महत्वाचं आहे ते वाक्य देताना काय करायचं? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना कशामध्ये? एक दुहेरी अवतरण चिन्हामध्ये द्यायचे. आलंय का लक्षात? नक्की कळालंय का? चला घ्या तेवढं नोट डाऊन करून. आता पुढचे सांगा, मी विचारते तसे. कळालंय का रे बाळांनो? खरं खरं सांगा मला. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना म्हणजे गांधीजी म्हणाले काय? करेंगे या मरेंगे. बरोबर का? हा, म्हणून तिथं करेंगे या मरेंगे त्यांच्या तोंडचे शब्द होते की नाही, म्हणून त्यांना. छान. पुढचं बघा, अवग्रह कधी वापरतात सांगा? हा, कधी? काल म्हणाला होता का नाही त्या चिन्हाला तुम्ही? डबल डबल मी आठवण करून देते बाळा. मी काय सांगायला लागले? अवग्रह. डबल डबल मी काय तर म्हटले होते काल. डबल तुम्ही म्हणाले का नाही हे चिन्ह मॅडम वापरते तसं? आई, हा, डबल एस सारखं असतं. त्यांना कसलं म्हणायचं? अवग्रह. कसं म्हणायचं? अवग्रह. तुम्ही ते शिवगर्जना म्हणता का नाही? महाराज, गणपती. हा हा, बस 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 बस. हा भूपती प्रजापती. हा, असं झालं का? भूपती झालं, प्रजापती. बोला, अवग्रह कळालं का? कधी वापरायचा? एखाद्या वर्णाचा दीर्घ उच्चार वापरताना. पुढचं सांगा, विकल्प चिन्ह. हा, विकल्प चिन्ह. ऐका, एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असेल तर. आलं का लक्षात? ऐका, तुम्हाला म्हणतात का नाही? हा, ह्या शाळेत, बागड्या शाळेत ऍडमिट घ्या, शिगावच्या शाळेत घ्या, बादलच्या घ्या, कोरेगावच्या शाळेत घ्या, असं म्हणतात का नाही? हा, किंवा हा तिकडं ढवळी घ्या, किंवा इस्लामपूर घ्या, इकडं वडगाव, कोल्हापूर, सांगली, जत, आटपाडी सांगतात का नाही? हा, म्हणजे एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास कुठलं वापरायचं? विकल्प चिन्ह. म्हणजे कसलं असतंय सांगा बरं ते? हा, तसले स्लॅश सारखं चिन्ह काढायचं असतं. विकल्प. हा, चला, काकपद कधी वापरणार सांगा? हा हा, छान. कळालंय ना तुम्हाला? बर. आता मगाच आपला विषय आला बघा, एकेरी दंड कधी वापरतात? एकेरी दंड. हा हा, म्हणजे मगाशी झालं होतं का ते? दाखवलं होतं बघा त्यावेळेस तुम्हाला. हा, ते कोणतं झालं म्हणायचं? एकेरी. हा, आता दुहेरी. कवितेतले 4 चरण पूर्ण झाल्यावर कधी वापरायचं? चरण कळतं का बाळांनो? चरण म्हणजे ओळ. ओळ रे, वाक्य हो. ओळ, कवितेच्या ओळी असतात, कवितेचे वाक्य नाहीत म्हणायचं. कवितेतील 4 चरण पूर्ण झाल्यावर दुहेरी दंड देतात. आता मगाशी तू विचारलं होतं नाही मला, एकेरी दंड कधी वापरायचं मॅडम आणि दुहेरी? तर कधी वापरायचा? 1 चरण पूर्ण झाले की एकेरी, आणि 4 पूर्ण झाले की दुहेरी. आलं का लक्षात आता? नक्की कळेल का आता कधी काय वापरायचं ते? गोल कंस कधी वापरायचा? हा, सांगा की मग. आता झाला की, पण तुम्हाला आठवलं पाहिजे. हा, मयूर. हा, गोल कंस. तो गोलाकार काढला होता. ब्रॅकेट म्हणजे बाळा गोल कंस नव्हे रे, नुसतं कंसाला ब्रॅकेट म्हणते. तो कसला होता? तर गोलासारखा होता का गोल? हा हा, कधी म्हणायचं? एकाच वेळी 2 बाबी सांगताना. आलं का लक्षात? बर. आणि आता यथोपरी चिन्ह कधी वापरणार?
टीचर आता मी 2 4 6 लिहिलं. हा तर आता एक रेख मारायची. आपण तिथे काढ राखू का? असं लिहिलं. हा काढ बघू तिथं बोर्डवर जावं. हा बस थांब तिला काढू दे. थांब दुसरं तू काढ. हा यथो आता टीचर आपण हा कधी वापरणार. 11 केलं. हा 11 नव्हे बाळा म्हणायचं त्याला पूर्ण ह्याला यथोपरी चिन्ह. हा हे इथं येतो परिचिन्ह. हा इथं पण. आणि मग इथं 12 आणि त्याच्या पुढच्या अंकाकडे आपण लिहिले. हा तर इथं मध्ये येतो परिचिन्ह. असू दे असू दे असू दे. कळालं बाळा कळालंय का ते यथोपरी चिन्ह कसलं म्हणजे काय करायचं. वरचा मजकूर खाली आहे तसा वापरायचा असेल तर काय म्हणायचं सांगा. एखादा मजकूर जशाचा तसा खाली घेण्यासाठी वापरतात. जशाचा तसा लिहिताना खाली वापरतात. अरे बाळांनो काही पण म्हणू नका. एखादा मजकूर जशाचा तसा खाली घेण्यासाठी यथोपरी चिन्ह वापरतात. आले का लक्षात. चला बसा ये इकडं. चला आता पुढचं सांगा मला. चौकोनी कंस कधी वापरतात. हा चौकोनी कंस कधी वापरायचं. मगाशी जसं आपण गोल वापरला होता की नाही तसा चौकोनी कंस. हा आठवलं तर लिहा. आठवलं का. बर ठीक आहे. हा 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 आणि पूर्ण पलीकडून पण करा की. हा हा आलं का लक्षात. कळालंय का बाळानो. सगळीकडे मयूरच लिहिती सोय बाळा. नको ग तसं नाही लिहायचं. ती खोडी एक कुठलं तर ठेव तिथं. कधी वापरायचं बघा. कंसात घालायच्या स्पष्टीकरणातल्या एखाद्या शब्दाचे स्पष्टीकरण घालायचे असल्यास मुख्य स्पष्टीकरण उर्वरित वाक्यापासून वेगळे दाखवताना चौकोनी कंस दाखवितात. आले का लक्षात. हा हा तर माणूस मग ते स्पष्ट करण्यासाठीच म्हणून त्याच्यामध्ये लिहितात रे. कुठलं नाही तसं नाही रे बाळा. नो तुम्ही त्याचा ए बाळा नीट अर्थ समजावून घ्या की बघा. कंसात घालायच्या स्पष्टीकरणातल्या एखाद्या शब्दाचे स्पष्टीकरण उर्वरित वाक्यापासून वेगळे दाखवताना चौकोनी कंस वापरतात असं असतं रे. म्हणजे समज आता आपल्याला महत्वाचं काहीतरी लिहायचं आहे आणि त्याचं थोडक्यात जर सारांश लिहायचा असला ना तर तो सारांश म्हणून तिथं लिहायचा चौकोनी कंसात घालायचा असतो. असं आहे. आलेत का लक्षात बाकी सगळे. कळालेत का. अगोदरचे आपले किती झाले होते बघा. ते मला वाटतं जवळपासच नाही 17 विरामचिन्ह आपली झालेली आहेत. बरोबर का. 17 बाळांनो झालेत. 17 विरामचिन्ह. हा विरामचिन्ह 17 झालेले आहेत. बरोबर का. जमतील ना आता सगळे. अवग्रह चिन्ह काढ बरं. हा अवग्रह कसं लिहिणार सांग बरं. जरा वरती काढा अवग्रह. हा काढा. कोणतं झालं ते. बर विकल्प चिन्ह काढा. हा विकल्प चिन्ह. हा मग काढणार कसं सांगा ना विकल्प चिन्ह. हा काढ ना कसं काढणार. हा छान. बर आता तू काढ बघू. दे तिला काढू दे. अरे शिस्तीत शिस्तीत. हा आता दुसरं सांगते. वरती काढा. वरती काढते बाळानं पुसा घेता बोर्डवर. हातानेच पुसायचं हो की नाही. तिथं डस्टर कशाला. ते कापड कशासाठी आहे. इकडे येऊ घेतोय. अरे स्वरा. हा असू दे. हा ते बरं ते पण पुस. जरासं पुस सगळं. हा हा काढा. चला सांगा. तर मी सांगते ती काढायची. काकपद काढ. हा काकपद. छान. कधी वापरणार काकपद. हा 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 छान 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 छान. हा
व्हेरी गुड. हा बरोबर आले. आता विकल्प चिन्ह सांग कधी लिहिणार ते. हा विकल्प चिन्ह कधी देणार. विकल्प चिन्ह कसलं असतं ते सांग अगोदर. कसं लिहिणार सांग. हा हो ना, पण लिहिणार कसं सांग. इकडे लिहि ना. हा अगं उलट काढलंस बाळा. तर ती वरती कसं काढलंय नाही त्याच्यासारखं वर हा तसं काढायचं रे. फॉरवर्ड असणार. बर पुढचं सांगा. एकेरी दंड. हा बर. अर्धविराम. हा पुसू नको राहू दे ना बाळा. अर्धविराम कसं काढणार. छान. आणि अपूर्ण विराम. अपूर्ण विराम. हा अपूर्ण विराम कधी देणार. हा इकडे सांग. हा कधी देणार सांग अपूर्ण विराम. हा हा विसरायच नाही बाळा. अपूर्ण विराम ती दोन तो दिलेत का नाही छोटी छोटी चिन्ह त्यांना अपूर्ण विराम म्हणायचं. तिथं लिही एकदा तू. सोडवा लिही म्हणजे तुझ्या लक्षात येते. सोडवा आणि सोडवाच्या पुढं मग ते दोन चिन्ह दे म्हणजे तुला लक्षात येते की हे कधी वापरायला लागतं ते. हा आता लक्षात राहील का ते कोणतं चिन्ह म्हणालं. हा हो 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 ओकेच बरोबर आहे. बरोबर बरोबर. हा स्पष्टीकरण लिहून त्याच्या पुढे पण देतो. आला आता तुझ्या लक्षात. आपण ह्याला काय म्हणायचं लक्षात राहील ना आता. त्याला कोणतं चिन्ह म्हणायचं त्याला. अपूर्ण विराम. हा आणि वरच्याला कोणतं चिन्ह म्हणायचं. हा अर्धविराम. हा दोन छोटी वाक्य जोडताना. हा आलंय का लक्षात आता. हा यथोपरी चिन्ह काढ बरं कसं असतंय. हा कसं असणार सांग बरं. विसरलं नाही. थांब 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 काढू दे. तिला आठवतंय की. हा यथोपरी चिन्ह ग. वरचा मजकूर आहे तसा खाली उतरण्यासाठी. वरचा मजकूर जशाच तसा उतरण्यासाठी. आठवलं का नाही. हा काढा. आलं का बाळा लक्षात आता. अवग्रह काढ बरं आता तू. अवग्रह. हा काढू दे तिला अवग्रह. हा हा बरोबर आहे. हा छान जमलेत की बाळा. चला बसा. असू दे असू दे असू दे असू दे. चला बसा. अगोदरच झालं होतं ना बोर्डवरच्या. चला थांबूयात का. होमवर्क आता उद्या आल्यानंतर देते तुम्हाला. काय घेणार पुढं घ्या लिहून घ्या होमवर्क आणि मग आपण थांबूयात.